नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा शेतकरी न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश. 22 जून रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा. लांबलेल्या पावसामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, भविष्यातील पाणी टंचाईचे संकट आणि शेती पंपांच्या अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे भीमा नदी काठावरील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्थळ हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर असा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. राजू शेट्टी यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की सध्या भीमा नदी काठावरील शेतीपंपांना केवळ 2 तास वीज पुरवठा दिला जात आहे. या अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे विहिरी, बोरवेल आणि नदीलगतच्या सिंचन व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे किमान 6 तासाचा नियमित वीज पुरवठा तातडीने सुरू करावा. तसेच पूर्वीप्रमाणे 8 तास वीज पुरवठा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रमुख मागण्या काय आहेत तर भीमा नदी काठावरील कपात केलेला शेतीपंपांचा वीज पुरवठा किमान 6 तास तरी सुरळीत करावा. विहीर व बोरवेलसाठी पूर्वीप्रमाणे 8 तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा. शेतीपंपांचा वीज पुरवठा उच्च दाबाने करण्यात यावा. जळालेला ट्रान्सफॉर्मर 24 तासाच्या आत बदलून नवीन बसवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. उजनी धरण मधून भीमा नदीत आणखी एक पाण्याची पाळी तातडीने सोडावी. उन्हाळी हंगामासाठी पूर्वीप्रमाणे 4 पाण्याच्या पाळ्या सुरू ठेवाव्यात. 1 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या हक्काची पाण्याची पाळी सोडण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा. भीमा नदीवरील बॅरेज बांधकामाचे काम तातडीने सुरू करावे. उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या संपादित जमिनींसाठी आजीवन पाणीपट्टी माफ करावी. भीमा नदीतील पाणी आवर्तनांना कायदेशीर मान्यता द्यावी अशी ही मागणी करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व थकीत FRPची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच राजू शेट्टी यांनी प्रशासनावर टीका करताना म्हटले की भीमा नदीत पाणी सोडण्याची कोणतीही तरतूद नाही असे अधिकारी सातत्याने सांगत आहेत. मात्र नदी काठावरील हजारो शेतकऱ्यांचे जीवन आणि शेती या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भीमा नदीतील पाणी आवर्तनांना कायदेशीर मान्यता देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा असेही त्यांनी म्हटलेले आहे.